नांदेड जिल्ह्यात अवैध सावकारीचा जाच वाढत आहे। पैशासाठी शेतकऱ्यांकडे सावकाराकडून तगादा लावला जात असून अनेक जण सावकाराच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवत आहे। असाच एक प्रकार नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात घडला। सावकारी जाताला कंटाळून एका ग्रामसेवकाने आपलं जीवन संपवलं। त्याने टोकाचं पाऊल उचलण्याच्या आधी एक चिठ्ठी देखील लिहिली होती। या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। नारायण वैजनाथ कागदे वय वर्ष 48 असं मृत ग्रामसेवकाचं नाव आहे। नारायण कागदे हे अर्धापूर तालुक्यातील गणपूर येथे ग्रामसेवक पदावर कार्यरत होते। उमरी गावात त्यांची 3.5 एकर शेती आहे। 2013 साली कागदे यांनी बाळासाहेब कदम यांच्याकडून 13,60,000 रुपये इतके पैसे व्याजाने घेतले होते। व्याजाच्या बदल्यात त्यांनी सावकाराकडे 2.5 एकर शेती गहाण ठेवली होती। काही वर्षानंतर व्याजाचे पैसे परत करून ही गहाण ठेवलेली जमीन सावकाराकडून नारायण कागदे यांना परत केली जात नव्हती। एवढेच नाही तर सावकारांनी नारायण कागदे यांची जमीन परस्पर विक्री केली। त्याशिवाय इतर सावकारांकडून ग्रामसेवक नारायण कागदे यांना त्रास दिला जात होता। या त्रासाला कंटाळून नारायण कागदे यांनी शेतातील शेडमध्ये टोकाचं पाऊल उचललं। टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी देखील लिहिली होती। या चिठ्ठीत शिवराज बालासाहेब कदम राहणार निवगा बाजार तालुका हदगाव, पंजाबराव रामराव नळगे राहणार भानेगाव तालुका हदगाव, प्रसाद विठ्ठल सूर्यवंशी राहणार पिंगळी परभणी, संजय तुळशीराम मुधोळ राहणार उमरी तालुका अर्धापूर, भाऊराव दशरथ मुधळ राहणार उमरी तालुका अर्धापूर, दशरथ आबाजी मुधळ राहणार उमरी तालुका अर्धापूर या लोकांच्या त्रासाला कंटाळून जीवन संपत असल्याचा उल्लेख चिठ्ठीत केला आहे। मृत नारायण कागदे यांचा भाऊ ईश्वर वैजनाथ कागदे यांच्या फिर्यादीवरून अर्धापूर पोलिसांनी 6 जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे। पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आयुब शेख हे करत आहेत। मृत नारायण कागदे यांच्या उमरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांच्या पश्चात आई वडील, एक भाऊ, आजी, पत्नी, 2 मुलं असा परिवार आहे।